अध्यक्ष महोदय, 293च्या प्रस्तावावरती बोलण्यासाठी आणि महायुतीच्या सरकारचे अभिनंदन करण्यासाठी मी या ठिकाणी उभी आहे. अध्यक्ष महोदय, कृषी क्षेत्रासाठी स्वतंत्र AI धोरण तयार करणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य आहे. त्याच्यामुळे नक्कीच महाराष्ट्राचं स्वागत या ठिकाणी केलं पाहिजे. सन्माननीय मुख्यमंत्री महोदय यांचंही स्वागत या ठिकाणी केलं पाहिजे. अध्यक्ष महोदय, AIच्या माध्यमातून शेतीला किंवा शेतकऱ्यांना दिलासा देण्याचं काम त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये होणार आहे. शेतकऱ्यांना अवेळी येणारा पाऊस असेल, गारपीट असेल, दुष्काळ असेल, शेतीवरती येणारे किड्यांचा प्रादुर्भाव असेल, अशा विविध ज्या गोष्टी आहेत, ज्या गोष्टींपासून शेतकरी सावध होऊ शकतो आणि आपली समृद्धी शेती करू शकतो. त्याच्यामुळे अध्यक्ष महोदय, आणि आपलं महाराष्ट्र राज्य हे पहिलं महाराष्ट्र राज्य ठरलेलं आहे की ज्याने AIचं धोरण स्वीकारलेलं आहे. त्याच्यामुळे अध्यक्ष महोदय, जो महाराष्ट्रातला तरुण शेतकरी आहे त्या तरुण शेतकऱ्यांच्या आशा मोठ्या प्रमाणामध्ये पल्लवित झालेल्या आहेत. परंतु अध्यक्ष महोदय, आपल्याला फक्त धोरण स्वीकारून चालणार नाही. अध्यक्ष महोदय, राज्य पातळीवरती AI संदर्भात सबमिट झालेल्या आहेत. राज्य सरकारने सुद्धा त्याच्यामध्ये पुढाकार घेतलेला आहे. परंतु अध्यक्ष महोदय, जोपर्यंत ग्रामीण भागापर्यंत या AIचं प्रशिक्षण आपण शेतकऱ्यांना देणार नाही तोपर्यंत अध्यक्ष महोदय, शेतकरी AIचा वापर त्या ठिकाणी करणार नाही. आज शेतकऱ्यांना अर्धवट ज्ञान आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून ते त्या ठिकाणी प्रशिक्षण घेत आहेत आणि त्या अर्धवट प्रशिक्षण घेऊन ते वेगवेगळे प्रयोग आपल्या शेतीमध्ये करत आहेत. परंतु माझी विनंती आहे अध्यक्ष महोदय शासनाला की AIचं प्रशिक्षण हे पंचायत समिती लेव्हलला, ब्लॉक लेव्हलला त्या ठिकाणी आपण दिलं पाहिजेत. त्याच्या कार्यशाळा आपण घेतल्या पाहिजेत आणि AI तंत्रज्ञानाचा खरा वापर शाश्वत शेतीसाठी आपल्याला कसा करता येईल याचं जेव्हा त्याला ज्ञान मिळेल त्याच वेळेला अध्यक्ष महोदय, खरं हे धोरण स्वीकारल्यानंतरचे जे काही फायदे आहेत ते फायदे अध्यक्ष महोदय त्या ठिकाणी आपल्याला दिसून येतील. कारण की या AI स्वीकारणारा जो शेतकरी आहे हा तरुण शेतकरी आहे. याच्या मनामध्ये एक जिद्द आहे, एक उभारी आहे आणि पहिलाच प्रयोग त्याचा जर का फसला अध्यक्ष महोदय तर तो पुन्हा त्या ठिकाणी नैराश्यामध्ये जाईल. त्याच्यामुळे माझी विनंती अध्यक्ष महोदय, लवकरात लवकर शासनाने, कृषी विभागाने एक अशा पद्धतीचा प्रोग्राम डेव्हलप केला पाहिजे की त्याच्यामध्ये राज्य लेव्हलला शेतकऱ्यांची एक AI परिषद, विभाग लेव्हलला आणि त्यानंतर जिल्हा लेव्हल आणि तसं करता करता अगदी पंचायत समिती स्तरापर्यंत अध्यक्ष महोदय AIचं प्रशिक्षण आपण त्या ठिकाणी शेतकऱ्यांना अध्यक्ष महोदय दिलं पाहिजे. अध्यक्ष महोदय, आमच्या बुलढाणा जिल्ह्यामध्ये भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना असेल, प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना असेल, मुख्यमंत्री कृषी सिंचन योजना असेल, राष्ट्रीय कृषी विकास कृषी यांत्रिकीकरण योजना असेल, उपअभियान कृषी यांत्रिकीकरण योजना, कैलासवासी गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात योजना आणि राष्ट्रीय कोरडवाहू क्षेत्र विकास कार्यक्रम, अशा ज्या विविध शेतकऱ्यांच्या योजना आहेत, ज्या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना शासनाचं अनुदान मिळते अध्यक्ष महोदय, तर अशा अनुदानाची जवळपास 17 कोटीची रक्कम अध्यक्ष महोदय ही अजून प्रलंबित आहे. माझी विनंती आहे शासनाला की आमच्या बुलढाणा जिल्ह्यातली ही जी शेतकऱ्यांचं अनुदान प्रलंबित आहे हे लवकरात लवकर त्या ठिकाणी आपण त्याचं देणं करावं. अध्यक्ष महोदय, शेतकरी बांधवांना त्या ठिकाणी नैसर्गिक आपत्तीपासून, नापिकीपासून, किडींपासून, दुष्काळापासून त्या ठिकाणी एक आसरा देण्याचं काम हे पीक विमा कंपनी करते. आणि अशा वेळेला अध्यक्ष महोदय, आमच्या बुलढाणा जिल्ह्यामध्ये 2024-25 मध्ये अतिशय भरघोस पद्धतीने शेतकऱ्यांना पीक विमा मिळाला. म्हणजे मी तर खरंच मनापासनं आदरणीय फडणवीस साहेबांचं आणि महसूल मंत्री बावनकुळे साहेबांचं, आमच्या पालकमंत्री महोदयांचं पण मनापासून अभिनंदन करते. गेल्या 4-5 वर्षामध्ये एवढी मदत झाली नाही, एवढी मदत गेल्या वर्षी आमच्या शेतकरी बांधवांना झाली. तरीसुद्धा अध्यक्ष महोदय, जवळपास 16,000 शेतकरी बांधव आमचे अजून प्रलंबित आहेत, 16,798, आणि जवळपास 9 कोटी 12 लाख अनुदान त्यांचं त्या ठिकाणी प्रलंबित आहे. अध्यक्ष महोदय, शासन द्यायला तयार आहे, परंतु पीक विमा कंपनींच्या काही जाचक अटी आहेत, त्या अटींमुळे हा विषय त्या ठिकाणी प्रलंबित आहे. शासनाने त्या ठिकाणी मध्यस्थी करावी आणि जी पीक विमा कंपनी आहे त्याला त्वरित आदेश देऊन लवकरात लवकर आमच्या शेतकरी बांधवांचे अध्यक्ष महोदय पीक विम्याची रक्कम त्यांना द्यावी. अध्यक्ष महोदय, मी राज्य सरकारचं पुन्हा एकदा अभिनंदन व्यक्त करते की भातासारख्या पिकाला, भात हे अतिशय नाजूक पीक आहे, त्याला आपण पीक विम्याचं संरक्षण दिलेलं अध्यक्ष महोदय. आमच्या विदर्भामध्ये, माझ्या मतदारसंघामध्ये बारी समाज खूप मोठ्या प्रमाणामध्ये राहतो आणि हा जो बारी समाज आहे या बारी समाजाचं उदरनिर्वाह हा आपल्या पानांवरती होतो. खूप मोठ्या प्रमाणामध्ये त्यांनी पानमळे त्या ठिकाणी लावलेले आहेत. आणि अध्यक्ष महोदय, हा जो सीझन आहे
मार्च एप्रिल अशा याच्यामध्ये थोडंसं जरी वादळ आलं किंवा थोडी जरी गारपीट झाली तर अध्यक्ष महोदय तो पानमळा त्या ठिकाणी पूर्ण उद्ध्वस्त होतो आणि त्या समाजाचा पूर्ण उदरनिर्वाह त्या पानमळ्यावरती अध्यक्ष महोदय माझी विनंती आहे की भाताप्रमाणे आपण नागवेली किंवा त्या पानांना सुद्धा त्या ठिकाणी पीक विम्याचं संरक्षण द्यावं अध्यक्ष महोदय. त्याच्यासोबतच आमचा जो बुलढाणा जिल्हा आहे अध्यक्ष महोदय हा एशियामध्ये कांद्यांचं बी घेणारा एक मोठा जिल्हा आहे. खूप मोठ्या प्रमाणामध्ये आमच्या बुलढाणा जिल्ह्याचा शेतकरी हा कांद्याचं बी घेतो, परंतु अद्यापपर्यंत अध्यक्ष महोदय कांद्याच्या बियांना सुद्धा पीक विमा नाही आहे. अतिशय नाजूक त्याचे फुलं असतात, म्हणजे गारपीट तर सोडा, साधी जोरात हवा जरी आली तर त्याचं कांद्याचं बी हे पूर्ण जमिनीवरती त्या ठिकाणी पडतं अध्यक्ष महोदय. म्हणजे त्याला कवडीचाही त्या ठिकाणी मदत किंवा काही त्या ठिकाणी मिळत नाही अध्यक्ष महोदय. माझी विनंती आहे की कांदा बियांना सुद्धा अध्यक्ष महोदय भाताप्रमाणे आपण पीक विम्याचं संरक्षण द्यावं. अध्यक्ष महोदय, मी सन्माननीय महसूल मंत्री बावनकुळे साहेबांचं पुन्हा एकदा अभिनंदन करते की मुख्यमंत्री बळीराजा पांदन रस्ता योजना त्यांनी आणली आणि खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांना आपल्याला समृद्ध करायचं असेल तर पांदन रस्त्याशिवाय आपल्याला पर्याय नाही आहे. त्यांनी अतिशय चांगली योजना अध्यक्ष महोदय आणलेली आहे. परंतु त्याचबरोबर अध्यक्ष महोदय मातोश्री पांधन रस्ता योजना सुद्धा ही त्या ठिकाणी चालू आहे आणि या मातोश्री पांधन रस्ता योजनेमध्ये अध्यक्ष महोदय आधीचे जे रस्ते मंजूर झालेले आहेत ते अध्यक्ष महोदय रस्ते होणे गरजेचे आहेत. माझ्या माहितीनुसार बळीराजा पांधन रस्ता योजनेमध्ये जे रस्ते आधीच्या योजनेमध्ये मंजूर होते ते रस्ते आपण मुख्यमंत्री बळीराजा पांधन रस्त्यामध्ये घेणार नाही आहोत आणि ही योजना येत आहे म्हणून प्रशासन सुद्धा मातोश्री पांधन रस्त्याकडे त्या ठिकाणी लक्ष देत नाही आहे. आता माझ्याच मतदारसंघातला विषय अध्यक्ष महोदय मी सांगते, त्याच्यावरून पूर्ण महाराष्ट्राची माहिती आपल्याला कळेल अध्यक्ष महोदय. माझ्या मतदारसंघामध्ये एकूण 612 पांधन रस्ते मंजूर आहेत मातोश्रीमधून आणि त्याच्यापैकी 60 रस्ते झालेले आहेत, 80 रस्ते प्रगती पथावरती आहेत आणि प्रलंबित रस्ते त्या ठिकाणी 472 अजून सुद्धा आहेत. परंतु या योजनेकडे कोणी लक्ष देत नाही अध्यक्ष महोदय. याचे पैसे सुद्धा आलेले आहेत, त्याचं म्हणजे सगळं काही झालेलं आहे अध्यक्ष महोदय. 2 मिनिटं, दोन मिनिटं. त्याच्यामुळे माझी विनंती अध्यक्ष महोदय की रोजगार हमी योजनेच्या अंतर्गत हे रस्ते होतात. रोजगार सेवकांच्या काही अटी आहेत किंवा रोजगार सेवकांना त्या ठिकाणी काही अडचणी होतात, जसं की ऑनलाईन हजेरी प्रणाली, मस्टर काढण्यात अडचणी, जिओ टॅगिंग प्रक्रिया, नवीन स्पर्श प्रणालीची अंमलबजावणी, ऑनलाईन MB, असे वेगवेगळे काही गोष्टी आहेत अध्यक्ष महोदय. त्याच्यामुळे ही योजना त्या ठिकाणी प्रभावीपणे चालू शकत नाही. माझी विनंती आहे की जेवढे रस्ते मंजूर आहेत किमान ते रस्ते होण्यापुरतं तरी थोडीफार शिथिलता या योजनेमध्ये आपण आणावी, जेणेकरून हे रस्ते सुद्धा त्या ठिकाणी पूर्ण होतील. अध्यक्ष महोदय, राज्य शासनाने अतिशय चांगला निर्णय घेतला की वन्य प्राण्यांच्या हमल्यामध्ये त्या ठिकाणी जर मृत्युमुखी आपण पडलो तर त्या कुटुंबातील एखाद्या व्यक्तीला, सदस्याला आपण सरकारी नोकरी देणार आहोत. अध्यक्ष महोदय, आमचा जो विदर्भ आहे, आमच्या विदर्भामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये बिबट्या तर आहेतच, परंतु नीलगाई आहेत अध्यक्ष महोदय. त्या नीलगाई कळपाने शेतामध्ये येतात. शेतामध्ये त्या घुसल्यानंतर त्या ठिकाणी 250-300 नीलगाई जेव्हा येतात तेव्हा तो एकटा शेतकरी किंवा त्या शेतकऱ्यांचं कुटुंब त्या ठिकाणी काहीही करू शकत नाही. सन्माननीय सुधीरभाऊ मुनगंटीवार वनमंत्री असताना अध्यक्ष महोदय हा मी प्रश्न घेतला होता, तेव्हा त्यांनी सांगितलं होतं की नीलगाय मारायला त्या ठिकाणी परमिशन आहे, म्हणजे नीलगाय सपोज आपण मारली तर कुठलीही कारवाई त्या ठिकाणी शासन करत नाही. परंतु प्रॅक्टिकली अध्यक्ष महोदय ते शक्य नाही आहे. एक नीलगाय ही 200-300 किलोची त्या ठिकाणी राहते. अतिशय अव्वाढव्य तो प्राणी आहे आणि तो प्राणी एकटा राहत नाही अध्यक्ष महोदय, तो कळपाने येतो. 250-300 नीलगाई जेव्हा एखाद्याच्या शेतकऱ्यांच्या शेतामध्ये येतात त्याची शेती होतीच्या नव्हती त्या ठिकाणी अध्यक्षमय होऊन जाते आणि अशा याच्यामध्ये काहीही अनुदान त्या ठिकाणी मिळत नाही. DPTC मधून फंड देण्यात येईल असं सांगितलं जातं, परंतु अध्यक्ष महोदय DPTC मधून तेवढा फंड मिळत नाही. अध्यक्ष महोदय, माझी विनंती आहे आणि एक महत्त्वाचा विषय अध्यक्ष महोदय जो मला बोलायचा आहे, म्हणजे माझ्या स्वतः सोबत अध्यक्ष महोदय घडलेला आहे. ही जी नीलगाय आहे ही एखाद्या वेळी रस्ता भरकटली की ही रस्त्यावरती येते अध्यक्ष महोदय. रस्त्यावरती आल्यानंतर ती जेव्हा एखाद्या गाडीला धडकली की त्याचा ऍक्सिडेंट होतो. माझा स्वतःचा ऍक्सिडेंट अध्यक्ष महोदय झालेला आहे. मी म्हणजे मुंबईवरूनच संभाजीनगरवरून जेव्हा चिखलीला जात होते, चिखली जवळ आलेलं होतं, मला एक कार्यक्रम होता रात्री 10:30 वाजता. मी सांगितलं की मी पोहोचते आणि बरोबर 10 मिनिटांमध्ये त्या ठिकाणी एक भली मोठी नीलगाय आली आणि तिने माझ्या गाडीवरतीच जंप घेतली अध्यक्ष महोदय. जंप अशी घेतली की माझी गाडी त्या ठिकाणी लॉक झाली, त्याच्यामुळे पलटी वगैरे झाली नाही. परंतु त्यानंतर दुसऱ्याच दिवशी अध्यक्ष महोदय त्याच ठिकाणी 2 ते 3 ऍक्सिडेंट झालेत आणि बऱ्याचशा लोकांचे प्राण सुद्धा गेले. म्हणजे माझ्याच चिखली तालुक्यामध्ये चिखली ते देऊळगाव राजा या भागामध्ये
या सीझनमध्ये जवळपास किमान म्हणजे 10 ते 15 लोकांचा मृत्यू त्या ठिकाणी झाला. परंतु अध्यक्ष महोदय, वन विभागाकडून असं सांगण्यात येतं की जेव्हा अपघात होतो, म्हणजे जेव्हा एखादा वनप्राणी येतो गाडीच्या समोर आणि त्याचा अपघात होतो, त्याचं काहीही अनुदान आपल्याला मिळत नाही. जेव्हा एखादा वन्य प्राणी हमला करतो त्याच वेळेला हे काही अनुदान त्या ठिकाणी मिळतं. माझी विनंती अध्यक्ष महोदय, या GR मध्ये थोडीशी आपण सुधारणा केली पाहिजे आणि ज्या वेळेला एखादा वन्य प्राणी जेव्हा गाडीवरती येतो आणि त्यावेळेला त्याचा ऍक्सिडेंट होतो, अपघात होतो आणि त्याचा मृत्यू होतो, तर अशा वेळेला सुद्धा अध्यक्ष महोदय त्या ठिकाणी अशी केस ग्राह्य धरली पाहिजे आणि त्याला अध्यक्ष महोदय आपण शासनाने मदत केली पाहिजे. अध्यक्ष महोदय, आपण या ठिकाणी मला बोलायची संधी दिली. मी आपले मनापासून आभार व्यक्त करते आणि थांबते. धन्यवाद.